हे अजून मॉडेल लॉन्च सुद्धा झालेलं नाही, तरी पण आपल्याला सरोनी मोटरवाल्यांनी 2019चं मॉडेल 2026 मध्ये कन्वर्ट करून दिलेलं आहे. आम्ही ह्याच्याबद्दल तुमचं भरपूर आभारी आहे. तुमची गाडी इंडियातली पहिली अशी इनोवा क्रिस्टा करायची असेल की जी अजून लॉन्च नाही झालेली, तर तुम्हाला ती गाडी कशी वाटेल? नमस्कार मित्रांनो, आमच्याकडे एक तेलंगाना पासिंगची गाडी आली होती 2018ची इनोवा क्रिस्टा. गाडी ज्यावेळेस आमच्याकडे आली होती त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की कस्टमरला पेंटिंग आणि इंटिरियर वगैरे करायचं होतं. त्यावेळेस ह्या गाडीचा आम्ही ठरवत होतो ह्याला कुठला पेंट हे करायचा, इंटिरियर कुठलं चूज करायचं. त्याच वेळेस आहे ना, माझ्या हातामध्ये एक व्हिडिओ आला इनोवा क्रिस्टाचा की जी आता नवीन लॉन्च होते, म्हणजे अजून इंडियामध्ये लॉन्च नाही झाली. सिग्नेचर एडिशन्समध्ये ही गाडी आहे. तर ही गाडी ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस मला एकदम डोक्यात कल्पना आली की का नाही आपण ह्या गाडीला सेम असं बनवू शकतो. तसंच आम्ही कस्टमरला सुद्धा कन्वे केलं. बघा, जर तुम्हाला तुमची गाडी इंडियातली पहिली अशी इनोवा क्रिस्टा करायची असेल की जी अजून लॉन्च नाही झालेली, तर तुम्हाला ती गाडी कशी वाटेल अशी बनल्यानंतर. कस्टमरने व्हिडिओ बघितले, कस्टमर सुद्धा खुश झाले, म्हणले की नाही सर, आपल्याला आता ही गाडी अशीच करायची. ॲक्च्युली प्रॉब्लेम हा होता की तो जो कलर आहे त्या कलरची कवड मिळवणं खूप गरजेचं होतं. कारण व्हाईट आणि ब्रॉन्झ गाडी दिसत होती, बट नक्की ॲक्च्युली प्रत्येक ह्याच्यामध्ये कलर शेड असतात. ते कलर शेडचे वेगवेगळे फॉर्म्युले असतात. तो फॉर्म्युला मिळवण्यासाठी थोडा आम्हाला वेळ लागला. फायनली आम्हाला तो फॉर्म्युला मिळाला आणि आम्ही ती गाडी मग करायला घेतली.
2019चे मॉडेल आहे इनोवा क्रिस्टा. 2026च्या मॉडेलमध्ये कन्वर्ट केलेले आहे. पहिला सिंगल कलर होता, आता डुएल कलरमध्ये कन्वर्ट करून गाडी एक नंबर बनवलेली आहे. आतलं इंटेरियर कलर एक नंबर आहे. गाडी महत्त्वाची म्हणजे हैदराबादवरून गाडी आणली कामासाठी. जे ते अलॉय व्हील आहे ते अलॉय व्हीलवर सुद्धा आपल्याला काम करावं लागेल आणि नवीन अलॉय व्हील टाकायचे तर ते तेवढे म्हणजे अफोर्डेबल नव्हतेच कस्टमरच्या ह्यानी. मग आम्ही ह्याच अलॉय व्हीलला कट करून ह्यालाच नवीन बनवलं. हे अलॉय व्हील जे आहेत हे अलॉय व्हील हे जुनेच आहेत, फक्त आम्ही त्याच्यावर काही कट्स वगैरे करून थोडेफार व्हील आम्ही नवीन स्वरूपात आणलेले. पहिली इंडियातली गाडी अशी झालेली आहे की जी अजून लॉन्च झालेली नाही आहे आणि शर्वरी मोटर्सनी ती गाडी लॉन्च करून दाखवलेली आहे इंडियामध्ये. आता ही भारतातली एकमेव गाडी असेल ही ज्यावेळेस पण रस्त्यावरनं फिरल तुम्हाला बऱ्याच जणांना ही गाडी दिसेल तर तुम्ही समजून जावा ही गाडी शर्वरी मोटर्सनी केलेली आहे. तर तुम्हाला ही गाडी पाहून कशी वाटली नक्की तुमच्या कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि हो आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू शर्वरी मोटर्स.